संपूर्ण महाराष्ट्रात एकंदर 20,000च्या आसपास बार आहेत। वेटर, कुक इत्यादी कर्मचारी असे 7 लाख, तसेच किराणा, भाजीपाला, मटण, डेअरी प्रोडक्ट व इतर सप्लाय करणारे आणखी 6 लाख कुटुंब या व्यवसायावर आपले पोट भरत आहे। हजारो कोटी रुपयांचा महसूल बार चालक सरकारला देतात। काही वर्षापासून या व्यवसायाला सरकारच्या धोरणांमुळे भयंकर मोठा फटका बसत आला आहे। यावर्षी अमरावतीमध्ये 24 तर इतर सर्व ठिकाणी मिळून 1100 बार बंद झाले। फक्त बार चालकांवरच लादलेला 10% वाढ, यावर्षी केलेली 15% फी वाढ आणि त्यावर कहर म्हणून आता 50% मद्यांवरील वाढवलेला जुलमी कर, यामुळे या व्यवसायांचे कंबरडे पूर्णपणे तुटणार आहे। यासाठी 14 तारखेला सर्व प्रतिष्ठाने पूर्ण वेळ बंद ठेवून सकाळी 11 वाजता इरविन चौक ते कलेक्टर ऑफिस असा मोर्चा काढण्यात येईल। तिथे कलेक्टर यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील सर्व बार व त्यांचे कर्मचारी उपस्थित राहतील असा इशारा अमरावती डिस्ट्रिक्ट परमिट रूम द्वारे देण्यात आला आहे। सरकारने आम्ही सगळे जे प्रेस घेतोय ते FL3 म्हणजे वाईन बार म्हणजे परमिट रूम, त्याच्या 20,000 बार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामध्ये कुक पासून, वेटर पासून इतर कर्मचारी आणि त्यांना आणि हॉटेलला सप्लाय करणारे किराणा, भाजीपाला, मटण, अन्य असे जवळपास म्हणजे टोटल 12 ते 13 लाख कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे। आम्ही 25,000 कोटी रुपयाचा महसूल या सरकारला देतो। पण सरकारने काय केलंय की FL3 म्हणजे परमिट रूम बंद करायच्या मागे सरकार गेल्या 5 वर्षापासून दिसतंय। वॅट 5%चा 10% केला फक्त FL3 वाल्यांवर, बाकी लोकांवर नाही। आणि त्याच्यामुळे काय झालं की जी बाजारात 200 रुपयाला वाईन शॉपमध्ये त्याला मिळते ती आम्हाला 220 रुपयाला मिळते। त्याच्यानंतर आता सरकारने 15% फी वाढवली, म्हणजे जी आधीच आम्ही घ्यायला आलेलो त्याच्यात त्यांनी 15%, म्हणजे आमच्या अमरावती शहराची फी 7 लाख रुपयाच्या जवळपास झाली। मला सांगा 7 लाख रुपये फी झाली, 10% व्याज झाला। आणि आता सर्वात मोठं संकट आणलं की 50% ड्युटी वाढवली, म्हणजे जी 200 रुपयाला नीप मिळत होती ती आता 300 झाली। 400 वाली नीप 600 रुपये झाली, त्याच्यावर 600 रुपये 60 रुपये वॅट, आणि मग त्याच्यानंतर आमचं मार्जिन, म्हणजे तो कस्टमर मेल्यात जमा झाला किंवा मग तो काय करेल, वरची दारू खाली पिईल, खालच्या दराची दारू अजून खालच्या दरावर येईल, आणि मग तेही परवडलं नाही तर देशीवर येईल, आणि देशी पण भाव वाढवल्यामुळे आता देशीवर हातभट्टीवर येईल, आणि हातभट्टीचा धंदा जबरदस्त वाढेल, इलिगल दारू वाढेल, परराज्यातून येणारी दारूची स्मगलिंग वाढेल, आणि लोक मरतील डुप्लिकेट दारूमुळे, हे आमचं प्रिडिक्शन आहे। तेव्हा सरकारने काहीतरी विचार करावा, 12 लाख लोकांचा विचार करावा, एवढं रेव्हेन्यू देणाऱ्या व्यवसायाचा विचार करावा, कुठलाच विचार न करता वॅट। त्यामुळे आम्ही 14 तारखेला पूर्ण महाराष्ट्र, विदर्भापासून सुरुवात झाली, विदर्भामध्ये 380च्या जवळपास आमचे पदाधिकारी आणि बार चालक आले होते, आणि आता आमची आपल्या माध्यमातून एवढी पब्लिसिटी मिळाल्यामुळे मुंबई, ठाणे, आहार संघटना, फेडरेशन ऑफ हॉटेल, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा हे सर्वांनी मीटिंग घेतल्या आहेत, आणि 14 तारखेला आमचा कडकडीत पूर्ण दिवस रात्रपण, म्हणजे आम्हाला जोपर्यंत अलाउड आहे तोपर्यंतच्या टायमिंगपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे। आणि ही मागणी आम्ही कलेक्टरला निवेदन देऊ, आम्ही मोर्चा काढणार आहोत। मोर्चा काढून तिथे धरण्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, आणि आमचं त्या दिवशी पोलीस खात्याला आमचं निवेदन आहे, आम्ही देणार की त्या दिवशी धाबे, आमचा हॉटेल बंद पडल्यावर त्या धाब्यावर गर्दी होणार, ती गर्दी त्यांनी कंट्रोल करावी, नाहीतर आम्ही पत्रकार बंधूंना घेऊन जाऊन तिथे शूटिंग करू, आणि तिथे मग जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे असं मी सांगतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।